काहीतरी जाण्याची नाही तर मनाची तरी सरकारला पाहिजे. आता पुढचा शब्द तुम्हाला माहीतच आहे. दिवाळीच्या अगोदर म्हणले पैसे पाठवतो सरकार, म्हणले शेतकऱ्याच्या अकाउंटला. आपल्या पारनेर तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे आले त्यांनी कृपा करून कमेंट करून सांगावे. ज्यावेळी शेतकरी पावसाच्या पाण्याने अडचणीत आलेला होता त्यावेळी तुम्ही त्यांना मदत जाहीर केली, परंतु ती दिली नाही. सर्रासपणे जर तुमच्या घरात जर पैसे नसेल तर तुमच्या घरच्यांनी दिवाळी केली असते का हो? तुम्हाला काय पैशाचं सांगायची गरज आहे? तुमच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत त्या केवळ जनतेच्या जीवावर, तुमच्या कष्टाने नाही घाम गाळून. आज माझ्या बळीराजाला तुम्ही दिवाळीच्या दिवशी त्रास दिलाय. तो त्रास इतका दिलाय का त्याच्या घरात आज त्यांनी काय केलं असं काय नाही त्याची त्यालाच माहीत असेल. परंतु हा शेतकऱ्याचा तळताट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, हे नक्कीच आहे. ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते त्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यावेळी त्यांनी कांद्याला बाजार 100 रुपये किलो दिला होता. आज कांद्याला बाजार किती आहे? सोन्याच्या दरात वाढ केली आणि कांद्याच्या दरात कपात केली आहे. खरं आहे का तुमचं? आज तुम्ही फक्त घोषणा देता, आव्हानं करता, निवडणुकी परत काय काय नाटकं दाखवता. ही नाटकं आता सरकारने जरा बंद करावी. परंतु शरदचंद्र पवार साहेब यांनी शेतकरी उजरावले होते, परंतु यांनी शेतकऱ्यांना पूर्णतः मातीत गाडलेला आहे. त्यामुळे कृपा करून आता तरी जागं व्हा. प्रत्येकाला बोनस देता, मग शेतकरी काय महाराष्ट्राचा नाही का, देशाचा नाही का? त्याला काय होतं तुम्हाला बोनस द्यायला? आणि आता सांगता वर्षाला 6,000 रुपये देते, ते उपकार नाही करीत. ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते त्यावेळी शेतकऱ्याला नांगरठ्याचे पैसे मिळत होते, ते कुठं गेलेत आता? पीक विमा मिळत होता, कर्जमाफी होत होती. तुम्ही 6,000 दिले म्हणजे काय देणं नाही केलेले, मोठं काय उपकार नाही झालेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे टाका आणि उपकार केल्यासारखं त्यांच्यावर बोलू नका. रामकृष्ण हरी.